समस्त देशवासियांनी डोळे उघडण्याची गरज आहे की या देशातल्या मतदानाचा हक्कच आणि महत्व संपुष्टात आणलं जातंय हे लक्षात घ्या। या देशामध्ये असा एकमेव जगाच्या पाठीवर देश आहे की ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून मतदानाचा हक्क लोकांना मिळाला, महिलांना मिळाला, पुरुषांना मिळाला, तरुणांना मिळाला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मिळाला, असा एकमेव देश आहे। आता ह्या सगळ्या निवडणुका अशाच पद्धतीनं बिनविरोध करून मतदारांचं आणि मतदानाचं महत्वच कमी केलं जातंय हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे। हे खूप मोठं भविष्यातलं संकट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। दुसरी गोष्ट, दिवस सांगण्याच्या बाबतीत पंडित जवाहरलाल नेहरूंचे 1952 साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ते दिवस मोजले जातात, तिथपासूनचे दिवस मोजले जातात। परंतु 15 ऑगस्ट 1947 साली देशाचे पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी ध्वज फडकवला, राष्ट्रध्वज फडकवला, त्याची मात्र दिवस गोळाबिरीत आणि दिवस मोजले जात नाही। इंदिरा गांधींचे सुद्धा पंतप्रधानांपेक्षा नरेंद्र मोदींपेक्षा जास्त दिवस त्या पंतप्रधान झाल्या, परंतु मध्ये ब्रेक झाला म्हणून ते दिवस मोजले जात नाहीत। यांचे सलग हे दिवस म्हणून मोजले जातात। याचा अर्थ स्वतःच्या सोयीनं ते सलग राहिले की किती राहिले, यापेक्षा ते पंतप्रधान किती वर्ष राहिले, किती दिवस राहिले हे महत्वाचं मानलं पाहिजे ना। पण सलग हे आपल्या सोयीचं, हे त्यांनी काही दिवस पण आज या क्षणापर्यंत सुद्धा नरेंद्र मोदींचे पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींपेक्षा पंतप्रधान पदाचा कार्यकाल जास्त नाही। मोदींचा हा विकेल रोखण्यासाठी जर सर्वांनी एकत्र यायचं असेल, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष, तर त्याचं नेतृत्व शरद पवारांनी पुढाकार घेऊन केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊत काय म्हणाले हे मला काय माहित नाही, त्यांच्या अनुभवातून त्यांनी भाष्य केलं असेल। आणि पवार साहेबांबद्दल संपूर्ण देशवासियांना आदर आहे, मला देखील आदर आहे। ते जर नेतृत्व करणार असतील तर आनंदच आहे। पण मला जर आजच्या घडीला विचाराल तुम्ही, खरं तर हा माझ्या अखत्यारीतल्या बाहेरच्या प्रश्नावर मी कधी बोलत नाही। आता भारतीय जनता पार्टीला शह देण्याकरता या देशाच्या पंतप्रधान म्हणून एखाद्या महिला उमेदवाराचं नाव जाहीर होणं गरजेचं आहे। जर एखादी महिला पंतप्रधान म्हणून तिचं नाव या समस्त सगळ्या पक्षातल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्रितपणे आणलं तर मी आज सांगतो तुम्हाला, या देशामध्ये चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, या देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, आणि या देशामध्ये नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही। चेहरा तुमच्यासमोर काही दिसतोय? हो, चेहरा दिसतोय ना, चेहरा दिसतोय। पण तो चेहरा आत्ता मी बोलणं योग्य नाही, पण महिला पंतप्रधानाचा चेहरा समोर आणला पाहिजे, गरज आहे। महिला पंतप्रधानांचं प्रधान पदाच्या महिला पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून हा चेहरा समोर आणणं गरजेचं आहे। अभिजित दिपके यांच्या संदर्भात आज एक नवीन बातमी येते। संजय राऊत यांनी ट्विस्ट केलंय की दिपके आणि पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेमध्ये भेट झाली। ती भेट झाली की नाही मला माहित नाही, पण मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय की एका मोर्चावर आणि त्या सोशल मीडियाच्या काय ते लाईक्स वगैरे जे काय तुमचे आहेत त्याच्यावर काय अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाचं मूल्यमापन होणं योग्य होणार नाही, मी तेव्हाच सांगितलेलं होतं। फार काही या विषयावर चर्चा करण्याची गरज नाही। मला असं वाटतं की हे नेतृत्व आहे हे फार काही तग धरेल असं मला वाटत नाही। खडकवासच्या पाण्याच्या संदर्भात आंदोलन करताना शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उद्धट वर्तन केलं शेतकऱ्यांशी। ते असं म्हणाले की तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे। ह्याला उद्धट वर्तन कसं काय म्हणायचं? ते समोरच्या माणसांना मोठी माणसं आहेत म्हणाले, मी साधा माणूस आहे असं कुस्तीतपणे बोलले, टिंगलटवाळी केली असं तुम्हाला म्हणायचंय का? हा, तसं असेल तर वास्तविक त्यांनी अशा पद्धतीनं समोरच्या माणसांचा उपमोर्द करणं हे कितपत योग्य आहे त्याचा विचार त्यांनीच करणं योग्य आहे। गिरीश महाजन ब्लू स्टारवरती बोलताना पद्धतीने इंदिरा गांधी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना महात्मा गांधीजींचा खून झाला त्याच्यामध्ये दुःख वाटत नाही, इंदिरा गांधींचा खून झाला
त्याच्यामध्ये दुःख वाटत नाही. राजीव गांधींचा खून झाला त्याच्यामध्ये दुःख वाटत नाही. हे जे पंजाबमध्ये जाऊन परवानच्या दिवशी गिरीश महाजन सारखे लोक की ज्यांना समाजामध्ये काडीची प्रतिष्ठा नाही, कोणाच्या तरी मागून सकाळ संध्याकाळ फिरणं आणि कोणाच्या तरी हुजरीगिरी करणं म्हणून ते मंत्री आहेत, त्यांनी इंदिरा गांधींच्या खुनाबद्दल ज्या खलिस्तानवाद्यांनी त्यांचा खून केला त्यांचं समर्थन करावं. यातून हे लोक राष्ट्रद्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आहेत. संपूर्ण देशानं ज्या गोष्टीचा निषेध केला, ज्या प्रकारे इंदिरा गांधींचा खून झाला, त्यांनी त्या ठिकाणी ऑपरेशन ब्लू स्टार घेतलं, त्याच्याबद्दल जनरल अरुण कुमार वैद्य, आठवण करा, यांचा पुण्यामध्ये खलिस्तानवाद्यांनी मुर्दा पाडला. त्या खलिस्तानवाद्यांचं जाऊन ते समर्थन करतात. याचा अर्थ हे राष्ट्रप्रेमी नाही, हे राष्ट्रभक्त नाही, तर हे राष्ट्रद्रोही आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याच्यावरती विरोधी पक्ष देखील ज्या पद्धतीने आक्रमक व्हायला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल राजीनामा वगैरे काय ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या. परवानच्या दिवशी 8 तारखेला पुण्यामध्ये, आपल्या मुंबईमध्ये, आपल्या जंतर मंतरवर दिल्लीमध्ये त्या अभिजित दिपकेंचं आंदोलन झालं. किती दाखवलं तुम्ही लोकांनी? किती जणांनी दाखवलं? किती मेन स्ट्रीमवाल्यांनी त्यात दखल घेतली? सध्या सगळा गोदी मीडिया झालेला आहे, तो फक्त मोदींचाच उदो करणार. तो अशा लोकांना किंवा अशा गोष्टींना फार महत्व देत नाही. हा काय आमचा दोष नाही. रोहित पवारांचं सध्या पंढरपूर इथं बेमुदत आंदोलन असं आहे की रोहित पवारांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, शेतकऱ्यांकरता आहे. शेतकऱ्यांना जे काही सरकार फसवतंय ते फसवणूक शेतकऱ्यांची होऊ नये याकरता त्यांचं आंदोलन आहे. रोहित पवारांच्या आंदोलनाला माझा 100% सक्रिय पाठिंबा आहे. गेल्या काही दिवसात कोकणाच्या राजकारणामध्ये आपण बघतोय की कोकण चर्चेत आहे राजकारणाच्या बाबतीत. बाळमालेंच्या उभाठामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून सोडल्यानंतर एकमेव कोकणातले जे नेते आहेत भास्करराव जाधव हे सध्या उभाठामध्येच आहेत. आगामी काळामध्ये भास्करराव जाधव कुठे जाणार ही सध्या चर्चा सुरू आहे सोशल मीडिया. मूर्ख आहेत चर्चा करणारे. जे कोणी चर्चा करतात आगामी काळामध्ये भास्कर जाधव कुठं जातील, हे मूर्ख आहेत. हे मूर्ख किती दिवस माझ्या नावाची चर्चा करणार, किती दिवस करणार? मी त्यांना किंमतच देत नाही. शेवटी जे कोणी अशा पद्धतीची चर्चा करतात ते सकाळी कुठे असतात आणि संध्याकाळी कुठे असतात? त्यांना हा अधिकार दिला कोणी की माझ्याबद्दलची चर्चा करण्याची? म्हणून जे कोणी अशी चर्चा माझ्याबद्दल करतात ते मूर्ख, महामूर्ख आहेत. पण बाळमालेंच्या नाण्याने उभाटाला काय फरक पडेल मला माहित नाही, पण तुम्ही माझ्या बाबतीत बोललात म्हणून मी पुढचं सांगितलं. हे असं आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या कारकिर्दीला जे काही दिवस झाले त्याबद्दल आपण त्यांना शुभेच्छाच देऊया, काही हरकत नाही. परंतु मला एक गोष्टीचं काही कोडं उलगडत नाही की त्यांनी केलेलं किंवा न केलेलं प्रत्येक काम, त्यांनी घेतलेला एखादा निर्णय, त्यांनी एखादी जाहीर केलेली योजना, या प्रत्येक गोष्टीची ते पंडित जवाहरलाल नेहरूंबरोबर तुलना प्रत्येक ठिकाणी का करतात? कशा करतात? तुम्ही तुमचे दिवस मोजले पाहिजेत ना. तुम्ही त्यांचे दिवस काय मोजताय? मग दिवस मोजून याच्यामध्ये आपलं मोठेपणा सिद्ध होत नाही, आपली लोकप्रियता सिद्ध होत नाही, आपल्या कर्तृत्वाचा आलेख हा उंचावत नाही. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना एक राजेश खन्नांचा पिक्चर होता, सिनेमा होता, आणि ते राजेश खन्ना असे बोलता बोलता बोलले कि बाबू मुशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. कोण किती जगला, कोण किती एखाद्या खुर्चीवर बसला याच्यावर त्याच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही कोणापेक्षा जास्त दिवस त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसलात यातून तुमच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन करता येणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी
त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांची गर्भश्रीमंत ते होते. त्यामुळं देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये आणि देशाच्या अर्थकारणामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्याचं सुराज्य करणं याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंचे मला वाटतं 4398 दिवस पंतप्रधानांचे पदाचे झाले आणि नरेंद्र मोदींचे 4399 दिवस झाले. बरोबर भाजपाने जे काय एकदम उड्या मारायला सुरुवात केली आहे, तर त्याच्यामध्ये बाबू मुशा आहे. मला भाजपाला एवढंच सांगावं लागेल की बाबू मुशा आहे, जिंदगी लंबी होने से बड़ी होनी चाहिए. नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर देखील उमेदवारी कायम राहणार असल्याची काळे यांची भूमिका आहे. काय सांगाल असं? नाही, काय सांगणार. जिथे जिथे म्हणून एकनाथ शिंदेना उमेदवारी देण्यात आली तिथे तिथे भाजपाने बंडखोर उभे केलेत. मुळामध्ये एकनाथ शिंदेना 17 पैकी 10 जागा पाहिजे होत्या, त्या 4च दिल्या. खरं तर त्यांच्या निवडून आलेल्या 6 होत्या, त्यातल्या 2 कमी केल्या आणि त्या 4 ठिकाणी सुद्धा त्यांनी बंडखोर उभे भाजपाने केलेले आहेत. ही भाजपाची जुनीच रीत आहे. त्यामुळं उमेदवार हा बॅलेट पेपरवर राहिलाय. शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेना असं दाखवून दिलं जाईल की जर तुमचा उमेदवार निवडून आला तर तो आमच्यामुळेच येऊ शकतो. आमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे आम्ही नाही, ही भाजपाची जुनी पद्धत आहे. खतांचा काही ठिकाणी तुटवडा आहे. विदर्भात या ठिकाणी बघितलं तर खतांच्या रांगा लागलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या खतांसाठी आणि नाशिकमध्ये बोगस खते मिळण्याचा जो प्रकार आहे तो पुढे आलेला आहे. तर त्याला सोडून कोकणामध्ये देखील अजून 50% शेतकऱ्यांना खत मिळालेलं नाही. आपण चिपळूणमध्ये असं आहे की या देशामध्ये अंधभक्तांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. गॅस करता लागलेली लाईन अंधभक्तांना दिसत नाही. डिझेल पेट्रोल करता लागलेली लाईन अंधभक्तांना दिसत नाही. खता करता लागलेली लाईन अंधभक्तांना दिसत नाही. त्या ठिकाणी नोकरी करता तरुणांची लागलेली लाईन अंधभक्तांना दिसत नाही. त्यामुळं ही अंधभक्तांना लाईन दिसत नाही, हाच खरा देशाचं अधपतन आहे. हीच कशी देशाची अधोगती आहे. आणि म्हणून जास्त दिवस खुर्चीवर बसल्याचा आनंदोत्सव करण्यापेक्षा आपण आपल्या कारकिर्दीमध्ये या देशवासियांना जास्तीत जास्त सुख आणि आनंद कुठल्या गोष्टीमध्ये दिला याचं एकदा मूल्यमापन सरकारनं आणि पंतप्रधानांनी केलं तर खरी वस्तुस्थिती काय आहे आणि आपण काय करतोय आणि काय घडतंय याची त्यांना जाणीव होईल. एकीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीसारख्या घोषणा करते, दुसरीकडे शेतीसाठी लागणारे जे खत आणि बियाणं आहे हे जर कमी करत असेल तर शेतकऱ्यांचा प्रश्न मागे लागणार होता. असं आहे की राज्य सरकार काहीही फक्त घोषणांचा सुकाळ घोषणांचा. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष झाली. त्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या कामकाजाचा लेखाजोखा याच्यावर लेख लिहिले आणि वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केले. अनेक योजना त्यांनी त्या योजनांचा उल्लेख केलाय, पण त्या एकाही योजनेचा डाटा, एकाही योजनेचं स्टॅटिस्टिक, एकही योजनेपासून देशवासियांना काय लाभ मिळाला अशी सिंगल फिगर सुद्धा त्यांनी टाकलेली नाही. नुसती फक्त जसं नेहमीच भाषणं खोटी केली जातात की दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या, कालाधनिता आणणार, 15-15 लाख रुपये प्रत्येकाला देणार, मोफत सौर ऊर्जा देणार, सगळ्याचं फक्त घोषणा काय केल्या तेवढ्याच लिहायच्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू माजी पंतप्रधान यांच्यावर टीका करायची. यांनी राज्याचे आणि देशाचे प्रश्न सुटत नसतात. अनिकेत तटकरेंना विधान परिषद आणि गोगावलेंना पालकमंत्री असं ठरल्याचं बोललं जात होतं, पण आज महेंद्र दळवी म्हणले की तटकरे आम्हाला फसवू शकतात. नाही, आता असं आहे की महेंद्र दळवी काय बोलले, तटकरे फसवू शकतात, फसवू शकत नाहीत, याच्यावर आता मला भाष्य करण्याची काही गरज नाही. खरं तर तटकरेंच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल मी बोलायचं ते बोललोय. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु त्यांच्या दोघांच्या वादामध्ये मी बोलावं अशी आता आवश्यकता नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.